नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज आपण ह्या श्लोक बरोबर आज वुमन एम्पॉवरमेंटबद्दल आम्ही खूप बोलतोय. का म्हणजे आपलं बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा सेंट्रल ग्रुप ह्यांनी नवरात्री निमित्त एक खास उपक्रम घेऊन आलेले आहेत आणि हे आपले क्रिएटिव्ह ॲडमिन टीम जे आहे त्या सगळ्यांनी सुचवलेलं आहे. तर इथे जे छोटे छोटे बिझनेसेस आज लेडीज करतायत आणि जे एंटरप्रिनर्स आहेत तर ते काय करतात आणि कसे सक्सेसफुल आहेत, त्यांचे सक्सेस होण्यामागे काय त्यांची स्टोरी आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवून ते कसं बिझनेस करतायत आणि त्यांच्या बिझनेसला जास्त पाठिंबा मिळू देत किंवा प्रोत्साहन मिळू देत, हे सुद्धा आमचा उद्देश आहे. आणि ह्या 9 दिवसात आम्ही प्रत्येक नवीन बिझनेस घेऊन येऊन आमचे एक एंटरप्रिनर येणार आणि त्यांनी त्यांच्या बिझनेसचं माहिती सगळ्यांना देणार. तर आपण आता सुरुवात करणार आहे. आपले एक खास पाहुणे आहेत जे आहेत आशाताई, इथे आलेले आहेत आम्हाला त्यांच्या बिझनेसबद्दल माहिती द्यायला. आशाताई, तुमचं पूर्ण नाव आणि व्यवसायाचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव आशा पाटील आहे. गेली 40 वर्षापासून मी डोंबिवलीत राहते. माझं माहेर बेळगाव आहे. ज्यावेळेला मी डोंबिवलीला आले तेव्हा मला लँग्वेजचं मोठा प्रॉब्लेम होतं. पण गेले 40 वर्षामध्ये मराठीवर बऱ्यापैकी माझं होल्ड आलेलं आहे. अच्छा, माझाही सेम प्रॉब्लेम आहे. मी पण बेळगावची, मराठी बऱ्यापैकी आता शिकले, परफेक्ट नाही आहे. तुमचं व्यवसायाचं ठिकाण काय आहे मॅम? मी एक न्यूमरोलॉजिस्ट आहे आणि माझं व्यवसायाचं ठिकाण मी घरूनच काम करते. घरूनच काम करते. ओके. म्हणजे मग क्लायंट्सला तुम्ही तुमच्या घरीच बोलवता की क्लायंट्सला व्हिजिट सुद्धा करता? मग नाही, क्लायंट्सला मी शक्यतो घरीच बोलवते. ओके. जे आउट ऑफ टाउन किंवा आउट ऑफ स्टेट पण असतात, राईट, इंडिया पण असतात, त्यांचं मी टेलिफोनिकली हे करता, कन्सल्ट करते. अरे वा, छान, खूप छान आहे. म्हणजे आपल्याला कळालं की आपल्या ग्रुपमध्ये आहात तुम्ही, त्यामुळे बरं आहे. आणि आपले सोशल मीडिया लिंक काय आहेत मॅम? आशाज निमोरो म्हणून इन्स्टावरती माझं पेज आहे, त्याचं लिंकही आहे. तो त्या लिंक थ्रू मी लोकांची कॉन्टॅक्ट करता. म्हणजे त्याच्यावरून सगळं माहिती तुमची मिळते तिकडे. ओ हो, अरे वा, छान. ह्याच्यात तुम्ही प्रशिक्षण घेतलंय आणि बरेच? काय झालं, बेसिकली मी एक योगा टीचर पण आहे. माझं दुसरं प्रोफेशन, ॲक्च्युली पहिलं प्रोफेशन आहे. गेले 17 वर्ष मी ॲज अ योगा टीचर काम करायची. कोविडच्या काळामध्ये सगळे योगा बॅचेस माझे बंद झाले आणि त्यावेळेला माझ्याकडे वेळ होतं आणि सहज फेसबुकवरती मी ॲडव्हर्टाइजमेंट बघितलं न्यूमरोलॉजिस्ट आणि मी ते जॉईन केले. अच्छा, त्याच्यानंतर मग माझं त्या फील्डमध्ये ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट. व्हेरी नाईस. मग ऑलमोस्ट फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, म्हणजे किती वर्षापासून तुम्ही? गेले 5 वर्षापासून मी ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट कन्सल्ट करते. ओके. आणि हे व्यवसाय सुरू करण्यामागे व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन, प्रेरणा काय आहे? मला लहानपणीपासून मला ना अकल्ट सायन्सेसमध्ये म्हणजे आवड होती. इवन इन स्कूल मी लिंडा गुडमॅनचे सनसाइन्स हे पुस्तक मी वाचायचे. ओके. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हटलं, जसं कोविडमध्ये मी हे शिकायला लागले तसंच मला हे पुढे मी शिकत गेले आणि खूप मला इन्स्पायरिंग वाटलं. बरेच जणांचे मी वाचत गेले की कसे ते सक्सेसफुल झाले, कसे त्यांनी त्यांचे नंबर्स यूज त्यांनी सक्सेस केले. मी स्वतःचा पण माझं रिसर्च चालू केले की एखादा व्यक्ती आहे तो एवढा फेमस काय आहे, त्याच्या मागे काय आहे, त्याचे बर्थ नंबर्स, त्याचे नेम नंबर्स, त्याचे एखादे इंडस्ट्रियल असेल तर त्याचे बिझनेस नंबर्स, इथपासून माझं रिसर्च चालू. ओ वाव, खूप छान. मग हा व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे हे आता न्यूमरोलॉजीचं ह्याच्यात तुम्हाला पाठिंबा कुणाचा आहे? पाठिंबा म्हणजे अर्थात माझ्या फॅमिलीचं, कुटुंबाचं आहे. आधीही होतं, आत्ताही आहे. पण मी एक आवर्जून सांगू शकते, माझ्या मुलाचं मॅक्झिमम पाठिंबा होतं. कारण काय असतं, ठराविक एज नंतर आपल्याला कोणीतरी मोटिवेट करणं फार गरजेचं होतं. आणि त्या काळात तो मला म्हणाला, आई तुला शिकायचं आहे तू शिक. त्याचा विश्वास जास्त होता माझ्यावर, माझ्यापेक्षा. आणि रिअली एनकरेज मी की मला पुढे शिकायचं आहे आणि असं मी शिकत गेले पुढे. अरे वा, काही वेळेला असं बरंच वेळ होतं की आपली मुलं आपल्याला दे आर इन्स्पायरिंग अस. खरंच छान आहे. आणि व्यवसायाची माहिती अधिक लोकांपर्यंत कशी पोचवता मॅम तुम्ही?
कसं असतं ना, मी प्रत्येकाच्या बर्थ नंबर्स प्रमाणे मी रोजच्या माझ्या स्टेटसला पोस्ट करते आणि जवळजवळ 150 व्ह्यूज असतातच. म्हणजे सेकंडली इज माउथ टू माउथ पब्लिसिटी. ज्यांना काही गुड रिझल्ट मिळाले आवर्जून सांगतात की बाबा तुम्ही ह्यांच्याकडनं करून घ्या, असं होतं. आणि थर्डली मी माझे सेशन्स ठेवते. असं कोणीतरी मला इन्व्हाइट करतं, काही ग्रुप्स आहेत आणि ते इन्व्हाइट करतात, जसं रोटरी क्लब्स आहेत, तिथे मी जाऊन माझं सेशन ठेवते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंकशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी काय आहे त्यांना समजतं. ओ वाव, म्हणजे असं तुम्हाला इन्व्हाइट पण करतात बरेच जण. ओके मॅम, खूप छान. आणि आता तुमच्या व्यवसायात सर्वात जास्त म्हणजे विकली जाणारी सेवा कोणती आहे? आता न्यूमरोलॉजीबद्दल आपल्याला काही जास्त माहिती नाही, बट तुम्ही सांगू शकाल की काय पर्टिक्युलरली जास्त लोकांना? मी त्याचं थोडीशी माहिती देते. बघा, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र हे दोन्ही अकल्ट सायन्सेस आहेत बरं का. दोन्हीचे अभ्यास जे आहे हे 9 ग्रहांवर असतो. फरक इतकंच आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह फिरत असतात, राईट, पण अंकशास्त्रामध्ये ज्या दिवशी तुम्ही जन्म घेता तोच डेट तुमच्या शेवटपर्यंत तो राहतो. आपल्याच बर्थ डेट मधून आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या लाईफची काय राईट दिशा काय आहे. आता समजा बरेच जण, सगळेजण मेहनत करतात. काही लोकांना पटकन यश मिळतं, काही लोकांना हळूहळू मिळतं, काही लोकांना मिळतच नाही. ते खूप मेहनत करतात. ते म्हणतात मी इतकी मेहनत करतो पण आम्हाला यश मिळत नाही. ह्याच्याकरता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. जर तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला तुम्ही कसं जाऊ शकता? यू कॅन गो बाय फ्लाईटने जाऊ शकता किंवा तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. लवकरात लवकर जर तुम्हाला दिल्लीला पोचायचं असेल तर तुम्ही फ्लाईटने जाल ना. तसंच तुमच्या बर्थ डेट मधून तुमच्या लक फॅक्टर ओळखता आलं पाहिजे आणि ते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं यूज करता हे जास्त महत्वाचं आहे. ओके, म्हणजे दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओ व्हेरी नाईस. आता ग्राहकांना आपल्या सेवेमध्ये काय विशेष आवडतं? व्हॉट दे आर लाईक मोर इन युअर सर्व्हिसेस? माझ्या सर्व्हिसेसमध्ये की जेव्हा एखादा व्यक्ती माझ्याकडे येतो, त्याचा नेम असतं, फुल नेम असतं, त्याचं बर्थ डेट असतं, त्याचा मोबाईल नंबर, हे सगळ्या गोष्टी येतात. त्याचं ईमेल ID, बँक अकाउंट नंबर, सिग्नेचर, हे सगळ्या गोष्टी येतात. ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. कारण कसं असतं, मूलांक म्हणजे जेव्हा आपण बर्थ नंबर म्हणतो आणि भाग्यांक म्हणजे आपण जेव्हा बर्थ मंथ आणि इयर ऍड करतो तो भाग्यांक येतो. ह्या दोन्ही कम्पॅटेबल आहे काय नाही हे चेक करणं. बाकीच्या पण गोष्टी सगळं चेक करणं आणि त्यांना त्यांच्या लकी नंबरवर आणून देणं. जसं आता नंबर्स प्रमाणे व्यवसाय पण असतात, नंबर्स प्रमाणे व्यवसायाचे नावं पण असतात त्यांच्या लकी नंबर्स प्रमाणे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला देता येतात त्यांना. आणि ह्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येत असतात. काही वेळेला नेम नंबर्स, आपलं बर्थ नंबर्स खूप छान असतात, म्हणजे कम्पॅटेबल असतात, पण प्रॉब्लेम नेम नंबर मध्ये असतो. तो कुठेतरी त्यांना मागे खेचत असतो. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला येणं महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं मिश्रण आणि ते स्टडी असल्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही हे करू शकता, तुमच्या क्लायंट्सपर्यंत व्यवस्थित तुम्ही पोचू शकता. अरे वा, खूप छान. आणि आता आपल्या व्यवसायात आणि इतर व्यवसायांमध्ये काय तुम्हाला वेगळं असं आहे असं वाटतं? वेगळं असं म्हणजे काय, बघा, प्रत्येक व्यवसायाला, कुठलाही व्यवसाय असू दे, फूड इंडस्ट्री असू दे किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स असू देत, काही असू देत, प्रत्येकाला एक बिझनेस नेम असतो. तो बिझनेस नेम लकी असणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्या बर्थ डेट प्रमाणे असणं फार गरजेचं असतं. ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगतो तुमचं बिझनेस नेम ह्या नंबरवर आलं पाहिजे, कारण प्रत्येक अल्फाबेटला एक न्यूमरिकल व्हॅल्यू असतो. ते ऍड करून त्यांच्या लकी नंबरवर असणं फार गरजेचं असतं. ते माझं काम आहे. जे एका बिझनेस साठी कोणीतरी मला अप्रोच केलं की त्यांना त्यांच्या लकी नंबरवर ठेवून देते. ह्याच्याकरता मी आवर्जून सांगेन, बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा वेस्टर्न साईड कडून मला काही क्लायंट्स आलेले आहेत आणि त्याच्याकरता मी खूप आभारी आहे. अरे वा, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्या ग्रुपमधून सुद्धा आहेत आणि ओके, तुमचे असे इंटरनॅशनल क्लायंट्स सुद्धा आहेत ना? आहेत, माझे इंटरनॅशनल क्लायंट्स पण आहेत. अरे वा, खूप छान मॅम. आता तुमच्या ह्या व्यवसायाचं नाव आणि म्हणजे नाव जे ठेवलंय त्याच्याबरोबर तुमचा जो USV आहे काय आहे आणि का तुम्ही तो USV ठरवलं? बघा, प्रत्येक बर्थ डेट मध्ये काही नंबर्स मिसिंग असतात, काही नंबर एक्स्ट्रा रिपिटेटिव्ह असतात. मग हे जेव्हा असतं ना, ते निगेटिव्ह मध्ये जातात.
किंवा आपण म्हणतो ड्रॉबॅक्स, हे करेक्शन करणं आणि त्यांना तसंच काउन्सिलिंग करणं हा माझा USP आहे. ओके. कारण माझं काउन्सिलिंग हाही माझा एक दुसरा व्यवसाय आहे. सो हे सगळं मला त्याचा हेल्प होतो. कारण ईच नंबर युनिक आहे ना. राईट. तर तुमच्या लाईफमध्ये तो नंबर नसेल तर तुम्ही ड्रॉबॅक मध्ये जाता. त्याच्यावरती आपण कसं काम केलं पाहिजे हे मी त्यांना सांगते. तुमच्या व्यवसायाचं टॅगलाईन काय आहे? माझ्या व्यवसायाचं टॅगलाईन आहे द पॉवर अँड मॅजिक ऑफ नंबर्स अँड हाऊ इट इन्फ्लुएन्स युअर लाईफ. ओके. हा माझं टॅगलाईन आहे. आणि नंबर्स मध्ये खरंच पॉवर आहे. तुमच्या लकी नंबर्स तुम्ही जेवढं तुम्ही यूज कराल आणि हे तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस देणारच. हां, खूप छान. ॲक्च्युली बरंच ऐकलेलं आहे, नंबर्स कॅन मेक मॅजिक अँड क्रिएट मॅजिक. बरोबर आहे मॅम. आता ह्या व्यवसायामध्ये तुमची प्रेरणा काय आहे? ज्या वेळेला माझ्याकडे प्रेरणा इन द सेन्स, ज्या वेळेला माझ्याकडे माझे क्लायंट्स रिपिटेटिव्ह त्यांचे फ्रेंड्स पाठवतात, ओके, आणि ते मला सांगतात, काही जण सांगतात 360 डिग्रीज तुम्ही आमचं लाईफ चेंज केला. आणि ह्याच्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन काय आहे वेन यू डुईंग समथिंग आणि त्यांच्यामध्ये जर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत असेल, दॅट इज द बिगेस्ट हॅपीनेस जे मला मिळतं. दॅट मीन्स देअर पॉझिटिव्ह फीडबॅक इज बीन अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अरे वा, खूप छान. आणि कोणत्या व्यवसायात यशाचे मागे रहस्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? हार्ड वर्किंग आहे. ओके, हार्डवर्क तर पाहिजेच. तुमची इंट्युशन्स तुम्ही कशी यूज करता. आम्ही ज्या फील्डमध्ये आहे तिथे भरपूर इंट्युशन्स येतात. सो यू शुड नो हाऊ टू मेक यूज ऑफ युअर इंट्युशन्स. दुसरी गोष्ट अपग्रेडेशन आहे. तुम्हाला रोज काही ना काय शिकत राहायला पाहिजे, जेणेकरून काही तुमच्याकडे एखादं क्लायंट आलं असेल आणि काही प्रश्न विचारेल, त्याच्याकडे तुम्हाला तुमचं उत्तर असलं पाहिजे. ओके, सो अपग्रेडेशन इज ऑल्सो मस्ट. त्याच्यामुळे रोज काही ना काय मी शिकतच असते. ओके. आता तुम्ही इंट्युएशन बोलला, म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की ज्यांचे सिक्स सेन्स खूप ह्या फील्डमध्ये स्ट्रॉंग असतात, त्यांचे इंट्युएशन्स पण असे एकदम स्ट्रॉंग असतात. ते खरं आहे का? काही नंबर्स आहेत, जसं 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 7 नंबर आहे, ह्या लोकांचे इंट्युशन्स खूप असतात. त्यांनी त्यांच्या इंट्युशन्स जे येतील, इनर व्हॉइस जे येईल ना, त्यांनी ऐकावं. अरे वा. त्या नंबर्सचे जे ह्या नंबर्सला बॉर्न असलेले लोक. ओके, दॅट इज गॉड गिफ्टेड असं म्हणू शकते. ओके. तुमचं असं पुढचं पाऊल किंवा आगामी योजना काय आहे मॅम? जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंकशास्त्र पोचवायचं आहे. ओके, बाहेर पण आहेत, म्हणजे आउट ऑफ इंडिया पण क्लायंट्स आहेत, पण तिथे सुद्धा मला भरपूर नेटवर्किंग करायचं आहे. मॅक्झिमम सेशन्स ठेवायचे आहेत, कारण बरेच लोकांना माहिती नाही किंवा काही लोकांना जे माहिती आहे ते थोडक्यात माहिती आहे. जास्त लोकांना अंकशास्त्र काय आहे आणि त्यांच्याच बर्थ डेटमध्ये लकी नंबर्स त्यांनी कसं यूज करावं हे मला सांगायला आवडेल. ओ, छान मॅम. आता एवढी माहिती आम्हाला मिळालेली आहे ना की असं वाटतं की पुन्हा तुम्हाला भेटावं आणि परत जास्तीत जास्त जाणून घ्यावं की हे विषय असं आहे ना, कुणालाही इंटरेस्टिंग वाटतं ऐकायला खूप. आणि मी म्हणते तुम्ही वेळात वेळ काढून आलाय इथे आणि इतकी माहिती दिली आहे आम्हाला. वी आर रिअली थँकफुल अँड वी आर हॅपी दॅट यू आर हिअर टुडे. Okay, so right from the Creative Katta Central Group, I am wishing thank you once again to you. I would also say thank you. Thank you so much, Shruti, and yes. Again thank you, Business Creative Katta Central Group. Yes. एक छोटीशी अनाउन्समेंट होती. बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा एक एक्झिबिशन घेऊन येते वेस्टर्न लाईनमध्ये बोरिवलीला. ओके, सो तिथे आपल्यासारखे बरेच एंटरप्रेनर्स ते हँडमेड, होममेड पदार्थ आणि हँडलूम्स हे सगळे स्वतः तिथे डिस्प्ले करणार आहेत. तर हे असणार आहे 11 आणि 12 ऑक्टोबर 2025ला. ब्लिस टर्फ हे सायली इंटरनॅशनल स्कूल आहे, गोराई, बोरिवली पश्चिम. तर नक्कीच सगळ्यांनी तिथे भेट द्या आणि जास्तीत जास्त खरेदी करा. तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्हजना जर काही तिथे कोणी राहत असतील त्यांनासुद्धा सांगा की असं आहे तिथे, तर ते सुद्धा व्हिजिट करू शकतील. ओके, तर खूप बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू आशाताई. थँक्यू.